हाय फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल आयुर्नवा. मी पवन आणि आज शिकणार आहोत आपण विसर्ग संधी. याच्या आधी शिकले होतो आपण हलसंधी. आता विसर्ग संधी बघू. हे लेक्चर झाल्यावर तुम्हाला खूप सोपी जाईल. एक्झाम्पल सॉल्व करून बघा फक्त आणि पेपर होईपर्यंत सॉल्व करत राहा. त्याने आठवण राहत राहील, नाहीतर तुम्ही विसरून जासाल आणि लेक्चर बघून काय फायदा होणार नाही. तर विसर्ग संधीत 3 संधी असतात. 3 संधी कोणत्या? सत्व, उत्व आणि ऋत्व संधी. तर पहिली आहे सत्वसंधी. सत्वसंधीचं सूत्र काय आहे? विसर्जनीयस्य स. तर याचं सूत्र लिहावं लागेल तुम्हाला 10 मार्कासाठी विचारलं तर. तर त्याचं फॉर्म्युला बघू आपण, काय होते या संधीत ते बघू. सूत्र आठवून ठेवा, विसर्जनीयस्य स. तर पहिल्या शब्दाच्या उत्तरपदी, म्हणजे आता इथं उदाहरण दिलं आहे राम प्लस च हे दिलं आहे. तर याचं दुसऱ्या याचा पहिला शब्द म्हणजे ह्या ट त ही अक्षर बघायची. तर त्यातला च वर्गातला च किंवा छ असेल किंवा श असेल, च छ श श असेल तर त्या विसर्गाचा, म्हणजे या विसर्गाच्या जागी हा विसर्ग काढून टाकायचा आणि श लिहायचा. तर इथं तेच उदाहरण दिलं आहे, रामः प्लस च. रामः प्लस च. तर च आला इथला च आणि रामः, आता इथं विसर्ग आला तर विसर्ग काढून श लिहायचा. हा श हलंत आहे म्हणजे अर्धा श होईल. हलंत म्हणजे ही रेष, ही खालची रेष, हे हलंत श आहे म्हणजे अर्धा श आहे. तर मग विसर्ग काढला, त्याच्या जागी अर्धा श लिहिला, रामश्च. च जसा तसा रामच्च. आता ट ठ श या तीनपैकी असला तर श होईल आणि त थ स यापैकी असला तर स होईल. हलंत हलंत स म्हणजे अर्धा स. तर इथं बघा, धनु प्लस टंकार, तर ट आला इथं, तर मग टचं काय होते? हा श होते, षटकोनाचा श. धनु प्लस टंकार, तर विसर्गाचा श करायचा, धनुष टंकार. तर आता ही नमः प्लस ती, नमः प्लस ती, तर आता हा आला त, तर इथं काय होईल? हा स लागेल, हलंत स. तर याचं काय होईल? न म स्ती असं होईल, नमस्ती. हे नमस्ते होईल. तर नम प्लस ती नमस्ते. आता आपण बघला च ट त हे बघितले, पण तिथं जर क वर्गापैकी कोणता शब्द असेल किंवा प वर्गातील कोणता शब्द असेल तर काय करायचं? तर मग बघायचं विसर्गाच्या आधी कोणता शब्द आहे. आता हा विसर्ग आहे, तर याच्या आधी कोणता शब्द आहे ते बघायचं, त्याच्यावरून कळते. क वर्ग किंवा प वर्ग असेल तरच करायचं, नाहीतर मग हे करायचं सेम असं. क वर्ग प वर्ग असेल तर विसर्गाच्या आधी कोणता अक्षर आहे ते बघायचं. जर आ पैकी कोणता असेल तर स लिहायचा आणि ई आणि उ पैकी कोणता असेल तर श लिहायचा, षटकोनाचा श. तर खाली उदाहरण बघू, नमः प्लस कार. आता इथं क वर्गातला आला, क वर्गातला. तर मग इथं बघायचं विसर्गाच्या आधी काय आहे? काय आहे? म. मग इथं तर म नाही कुठंच. तर कसं? हा म नाही बघायचा, हा म हलंत नाही, हलंत नाही म्हणजे अर्धा म नाही, म्हणजे याच्यापुढे आहे. हलंत म प्लस म्हणजे इथं बघा, हलंत म प्लस मिळून काय होते? हा साधा म, हा म. तर मग आता हलंत म प्लस मिळून काय होते? म. तर म्हणजे इथं काय आहे? हलंत म प्लस आहे, म्हणजे विसर्गाच्या आधी आला, तर मग चं काय होईल? स. तर विसर्गाचा स करून टाकायचा, नमस्कार. बाकी जसं तसं राहून द्यायचं, फक्त विसर्गाचा स झाला, नमस्कार. आता दुसरं उदाहरण बघू, बही प्लस कार. आता इथं विलँटी आहे, तर मग इथं काय असेल? ई असेल, ई. तर बही विसर्गाच्या आधी ई आला आणि इथं क आला, क वर्गातला क आला. तर विसर्गाच्या आधी ई आला तर मग विसर्गाचा श होईल, षटकोनाचा श. तर बही प्लस कार, बहिष्कार. एवढा आठवण ठेवा. आता चतु प्लस प्रथम, हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा काय होईल याचं उत्तर. आपण पुढची संधी बघू. पुढची संधी आहे उत्वसंधी. उत्वसंधी आहे. तर कंडिशन काय आहे त्याची? उत्वसंधी कशाला लागेल? तर विसर्गाच्या आधी असेल, विसर्गाच्या आधी अच पाहिजे. ई उ ए औ यापैकी काहीच नाही चालत. विसर्गाच्या आधी असेल आणि प्लस पुढच्या शब्दाचा पहिला अक्षर असेल किंवा 3 4 5 वर्ण असेल. क ख ग मधला 3 4 5, म्हणजे आता क ख सोडून द्यायचा, ग घ ग. च छ सोडून द्यायचा, ज झ य. ट ठ सोडून द्यायचा, असं ट थ सोडून द्यायचा, द ध न.
हे शब्द वापरायचे. ट ठ सोडून द्यायचा. ड ढ ण हे अक्षर घ्यायचे 3 4 5 वर्ण. किंवा य व र ल ह यापैकी कोणता अक्षर असेल तर विसर्गाचा उ होते. हा विसर्ग जो आहे त्याचा उ होते. तर आता आपण उदाहरणावरून समजून घेऊ. ही आठवण ठेवा फक्त. विसर्गाच्या आधी अ पाहिजे आणि विसर्गाच्या नंतर अ किंवा 3 4 5 वर्ण किंवा य व र ल यापैकी कोणताही अक्षर असेल तर उत्व संधी लागते. तर उदाहरण बघू आपण याचं. उदाहरण दिलं आहे तपः प्लस वनम. तपः प्लस वनम. तर विसर्गाच्या आधी अ आला. इथं अ आहे ना, विसर्गाच्या आधी अ सांगितलं आहे आणि इथं हलंत नाही म्हणजे अ आहे. हलंत प्लस अ काय झाला प. प प्लस हलंत प प्लस अ मिळून काय झाला साधारण प. तर मग इथं अ आहे एवढं तर कळालं तुम्हाला. आणि वनम. वनमचा पहिला अक्षर काय आहे व. तो कोणता आहे यवरल म्हणजे फॉर्म्युलानुसार कंडिशननुसार तर उत्व संधी आहे हे एवढं समजलं. तर आता संधी करायची तर विसर्गाचा काय करावं लागते उ. उत्व संधी आहे डायरेक्टली विसर्गाचा उ लिहून टाका. तर मग उ करून काय येईन उत्तर तपोवनम. पण इथं काय आलं उत्तर तपोवनम. आता तपोवनम आलं कसं काय ते बघू आपण. तपोवनम आलं कसं काय तर मी याच्यावर एक्सप्लेन करून सांगतो तुम्हाला. आता शब्द काय होता तपः. तपः प्लस वनम काय झालं नाही. आता आपण हे करू आधी. आता इथपर्यंत समजलं तुम्हाला. तप प्लस वनम ही काय आहे उत्वसंधी आहे. उत्वसंधी आहे हे तर समजलं तुम्हाला. तर आता याला सॉल्व कशी करायची ते बघू. तर तपः आता ही लिहायचं तप. आता याला हलंत करू. ते तुम्हाला सांगितलं तसंच हलंत प्लस अ आहे इथं आणि प्लस विसर्गाचा काय करायचा आता उत्वसंधी तर आहे तर उ विसर्गाचा उ होते हे तुम्हाला कळालं. उ पण झालं. आता वनम जसं तसं लिहून टाकायचं. आता हे झालं तप प्लस अ प्लस उ प्लस वनम. आता अ प्लस उ याचं होते ओ. हे आठवण ठेवा होते ओ. ही सूत्रच आहे. अ प्लस उ ओ होती. तर मग इथं लिहायचा ओ आणि प्लस वनम. तप प्लस ओ प्लस वनम. तपो. आता ओ याला लागला तर हा होते तपो प्लस वनम आणि त्याच्यानुसार हे झालं तपो वनम. समजलं. हे असं सॉल्व केलं तरी चालते पेपरात. तुम्ही नाही केलं तरी चालते. तपोवनम डायरेक्ट लिहून टाकायचं. जर तुम्हाला तिथं गडबड होत असेल पेपरात तुम्हाला सॉल्व करताना गडबड होत असेल तर मग एवढं हे लिहू शकता तुम्ही. म्हणजे चुकायची शक्यता कमी होती. मग चुकणारच नाही तुमचं. समजलं. तर आता आपण बघू. त्याच्यानुसार आता तपोवनम झालं. जर दुसरं बघायचं असेल तर दुसरं बी एक्सप्लेन करून बघू आपण. त्यात काही अडचण नाही. दुसरा विचार. आता दुसरं उदाहरण काय आहे मनः प्लस विकार. हे झालं मनविकार. आता विसर्गाच्या आधी अ आहे ते समजलं तुम्हाला आणि शब्दाचा पहिला अक्षर काय आहे व. व आहे. तर मग आता उत्वसंधी आहे ते तर समजलं. उत्वसंधी आहे ते समजलं. तर मग उत्वसंधी सॉल्व कशी करायची तर म न याला हलंत लिहून टाकू. इथं अ आला प्लस विसर्गाचा उ झाला प्लस विकार. अ प्लस उचा झाला ओ. मनः प्लस ओ प्लस विकार. मग ओ याला लागला तर मनो झाला. मनो प्लस विकार त्याच्यानुसार मनोविकार. हे झालं आता मनोविकार. हे इथं मनोविकार. आता तसंच मन प्लस गत. आता इथं लागते का मनः. विसर्गाच्या पहिले अ आहे आणि या प्लस पहिल्या शब्दाचा काय आहे ग. क ख ग तिसरा अक्षर आला. तिसरा अक्षर ग. तर मनगत. तुम्ही आता डायरेक्ट पण लिहू शकता मनोगत. आता ओ होतेच. उत्वसंधी लागली म्हणजे ओ करायचा. तसा तर उ करा लागते पण हर एक वेळेस कारण अ तर पाहिजेच. कंडिशनच आहे अ पाहिजे आणि अ प्लस उ असला की ओ होतेच. तर तुम्हाला जास्त टेन्शन पण घ्यायचं नाही. ओ करून टाकायचा. मनोगतः करून टाकायचा. तर रजगुणाचं तुम्ही करा. अधमुखचं तुम्हीच करा आणि कमेंटमध्ये सांगा मला काय होते.
पुढचा आपण बघू ऋत्वसंधी. आता तिसरी आहे ऋत्वसंधी. ऋत्वसंधीचं सूत्र आहे सस जुशो रू. सस जुशो रू. विसर्गाचा काय होते? र होते. याच्यात विसर्गाचा र होते. कंडिशन काय ते बघा पहिले. आ सोडून कोणताही स्वर असला, आ सोडून कोणताही स्वर असू द्या, ई उ ए औ अम आहा यापैकी कोणताही असला आणि प्लस विसर्ग असला, त्याच्यापुढे विसर्ग असला, आ सोडून शब्द आहे पहिल्या अक्षराचा शेवटचा अक्षर, जसं की हे आता बही आहे, याच्यापुढे काय आहे? विसर्गाच्या आधी काय? ई आहे. आ सोडून इथं काही पण असलं तर विसर्ग असला, कोणताही स्वर असला आ सोडून आणि त्याच्यापुढे विसर्ग असला प्लस या शब्दातला दुसरा शब्द आहे त्यातला स्वर किंवा कोणताही स्वर आ ई उ त्यातला कोणताही चालते, कोणताही स्वर किंवा 3 4 5 वर्ण असला, 3 4 5 क ख ग मधला ग घ ग यापैकी कोणताही असला किंवा य व र ल ह हे असले तर आगच्छ ही तर ऋत्वसंधी लावून टाकायची. समजलं? आ सोडून कोणताही विसर्गाच्या आधी असला आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला अक्षर स्वर किंवा 3 4 5 वर्ण असला किंवा य व र ल ह असला तर ऋत्वसंधी लागते. आणि ऋत्वसंधी लागली की काय करायचा? विसर्गाचा र डायरेक्ट र लिहून टाकायचा. तर मग आता पहिले उदाहरण बघू. एक उदाहरण बघितलं की तुम्हाला समजून जाईल कसं आहे. तर पहिलं उदाहरण आहे बही आगच्छत आगच्छित. बहिर आगच्छित. तर मग बही विसर्गाच्या पहिले ई आला आणि ही आता दुसऱ्या शब्दाचा पहिला अक्षर स्वर आला, तर मग ऋत्वसंधी लागते हे समजून जायचं. आता इथं उत्वसंधी का नाही लागत? कारण की इथं अच पाहिजे त्यांना, तर उत्वसंधी तर नाही लागत, मग ऋत्वसंधी लागते. तर ऋत्वसंधी लागली की काय होते? बहिर हे आता विसर्गाचा र करून टाकायचा. तर इथं काय झालं? बहिर आगच्छती. र हलंतच पाहिजे, र हलंत. बहिर आगच्छती किंवा हे होते बहिरागच्छती. असंही लिहिलं तर चालते, असे लिहिलं तर चालते. र प्लस आ काय होते? रा. आता र हलंत आहे प्लस आ याचं काय होते? रा. तर मग तुम्ही बहिरागच्छती पण लिहू शकता किंवा बहिर्गच्छती हलंत लिहिला तरी चालते, पण हे जास्त करेक्ट आहे असं समजून घ्या. र प्लस आ रा होते. नी प्लस धन. तर नी प्लस धन इथं काय झालं? र होता हलंत, पण आता समजा इथं बघाच तुम्ही नी आता विसर्गाचा काय झाला? ही र हलंत आणि धन. तर मग हा रचा ही रफार झाली. ती कशी झाली? आता आपण इथं बघू, खाली आणखी सूत्र दिलेलं आहे. विसर्ग प्लस स्वर असला तर र लिहायचा. जर विसर्ग आणि त्याच्यापुढे स्वर असला, आता स्वर जर असला काही पण असू द्या, म्हणजे आता हलंत आहे आणि इथं स्वर असला, कोणता स्वर? अ घ्या तर र होईल आणि आ घेतला तर रा होईल, ई घेतला तर री होईल, विलँटीन री. ऊ असला स्वर तर रू होईल. हे सगळे असं करून टाकले जाते. जर विसर्गाच्या पुढे स्वर असला तर मग र लिहायचा. त्याला जे काही लावायचं, आ असला तर रा, काना लावायचा, हे करून टाकायचं. जर स्वर नसला, व्यंजन असलं तर त्याचा रफार करून टाकायचा. रची रफार करून टाकायची. आता तर तुम्हाला समजलं असेल, सोपी झालं असेल की विसर्गाच्या पुढे व्यंजन असलं तर रफार करून टाकायची, सॉल्व होऊन जाते. जसं की आता इथं उदाहरण आहेत 2-3. आयु प्लस वेद. आता इथं व्यंजन आलं तर आणि विसर्गाच्या पुढे ऊ आला. ऊ स्वर कोणताही चालते, आपल्याला इथंच दिला आहे स्वर कोणताही चालते. ऊ आला तर काय होईल? आता हे इथं व्यंजन आलं ना, तर विसर्गाचा ऋत्वसंधी लागते ते समजलं. आणि विसर्गाचा काय होते? ऋत्वसंधीत र होती आणि इथं व्यंजन आलं तर त्याचा रफार होती, रफार. तर मग इथं झालं आयुर्वेद. आयुर्वेद हे असंही लिहिलं चालते, पण मोस्ट करेक्ट असं आहे आयुर्वेद, रफार. आता ज्योतिमय. आता इथं बी व्यंजन आलं आणि विसर्गाच्या आधी ई आलं तर ज्योतिर्मय, ज्योतिर्मय. तर पुढे बघू आता. संधी झाल्या त्याच्यात कोणते आहे? सत्व, उत्व आणि ऋत्व. पण त्याच्या कंडिशनमध्ये जर कोणती संधी बसत नसेल तर त्या टाकल्या लोप संधीमध्ये. हे एवढं इम्पॉर्टंट नाही, पेपरात जास्त करून काही येत नाही, तरी पण समजण्यासाठी तुम्हाला समजावून सांगतो काय असते लोप संधीमध्ये. त्या संधीत जे बसत नाही ती याच्यात येतात. तर नियम पहिला आहे, त्याचं सूत्र अतो अनत्य चिविसर्ग लोप. अतो अनत्य चिविसर्ग लोप हे झालं सूत्र. कंडिशन काय आहे? विसर्गाच्या पहिले अ पाहिजे
आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला अक्षर अ सोडून कोणताही कोणताही स्वर पाहिजे. तर आपण आधी काय बघितलं होतं, उत व संधीची कंडिशन अशीच होती, विसर्गाच्या पहिले अ, पण पहिल्या दुसऱ्या शब्दाचा पहिला अक्षर काय अ पाहिजे, नाहीतर दुसरा विसर्ग चालत नाही. पण मग दुसरा विसर्ग असला तर काय करायचं, तर ते लोपसंधीमध्ये जाते. हे बघा, उत व संधीमध्ये अ पाहिजे. जर अ असला तर उत व संधी लागून जाईल. पण अ सोडून कोणताही स्वर लिहिला इथं. मग अ सोडून दुसरा आ, इ, उ हे जर असले तर मग लोपसंधी लागते, लोपसंधी. तर मग असं असल्यावर विसर्गाचा काय होईल, जर ते संधी झाली, संधी केली तुम्ही, तर विसर्गाचा लोप होऊन जाते. म्हणजे विसर्ग काढून टाकायचा आणि जसे तसे दोन्ही शब्द लिहून टाकायचं. आता इथं लिहिलं आहे रामेश प्लस आगच्छती. आता इथं विसर्गाच्या पहिले अ आला आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला अक्षर आ आला. तर मग हे कंडिशन झाली, कंडिशन बरोबर आली. तर मग नियम 1 नुसार विसर्गाचा काय होते, लोप होऊन जाते. तर विसर्ग काढून टाकायचा. रामेश आगच्छति असं लिहून टाकायचं. आता अथ प्लस एव, विसर्गाच्या पहिले अ आला आणि दुसऱ्या शब्दाचा ए आला. तर मग विसर्ग काढून टाकायला आणि अतः एव झाला, अतः एव. आता नियम दुसरा काय आहे की आ प्लस विसर्ग म्हणजे विसर्गाच्या आधी आ असला, विसर्गाच्या आधी आ असला तर काय करायचं, विसर्गाच्या आधी आ असला आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला अक्षर कोणताही स्वर किंवा 3, 4, 5 वर्ण यावर आलं. आता ही कंडिशन कशाची होती, याची होती, ऋत्वसंधीची. बघा, विसर्गाच्या आधी अ आ सोडून पाहिजे होता फक्त इथं, पण इथं त्याच्यात काय घेतला, आ घेतला. आणि इथं हे सगळं सारखंच आहे, फक्त विसर्गाच्या आधी अ आ सोडून होतं. तर आता इथं आपण काय घेतलं, फक्त आच घेतलं, डायरेक्ट आज घेतलं. तर मग आता ते ऋत्वसंधीची कंडिशन तर फुलफिल होत नाही, म्हणून आता नियम 2 लागते. आता इथं उदाहरण बघा, नरहा प्लस हसंती, नरहा प्लस हसंती, नरा हसंती. विसर्ग काढून टाकायला आणि जसं तसं लिहून टाकलं, नरा हसंती. जना प्लस अपी, जना अपी. विसर्ग काढून टाकला, जसं तसं लिहिलं, जना अपी. नियम 3 काय आहे, हल प्रत्याहार एतत् तदो सुलोप कोरोनयम समलिहती. काय ते समासेहती, समासेहली. एतत्तधो सुलोपो अकोरनस्य समासेहली. अच प्रत्यार सो अची लोपे एत पादपूर्णम, पादपूर्णम. हल प्रत्यार असला तर हे सूत्र लावायचं, अच प्रत्यार असला तर सो ची लोपे चेत पादपूर्णम हे सूत्र लावायचं. हे तर येतच नाही, म्हणजे लयच झालं तर येईल, पण येणारच नाही, गॅरंटी आहे, हे येतच नाही पेपरात. तर मग आली तर समजून घ्या तुम्ही. सह प्लस सह किंवा एश प्लस अ सोडून कोणताही वर्ण असला तर ही संधी लागते. आता समजा पहिला अक्षर सह असला किंवा एश असला, सह एश दोनपैकी एक असला तर गच्छती, आणि त्याच्यापुढे अ सोडून कोणताही वर्ण, हा ग, म्हणजे याच्या जागी अ सोडून कोणताही वर्ण असला तर विसर्गाचा फक्त लोप करून टाकायचा, स गच्छती. आणि एश वदती, अ सोडून कोणताही अक्षर, एश वदती, एश वदती. विसर्ग काढून टाकायचा, फक्त लोप करून टाकायचा विसर्ग. आणि फक्त 10 मार्कासाठी जर आलाच, नाहीच येणार पण आलाच, तर हलमधला म्हणजे अच म्हणजे स्वर, अच म्हणजे स्वर असला तर हे सगळे लावायचे. आणि हल म्हणजे व्यंजन जर असले तर हा सूत्र लावायचं. समजलं. आता इथं दोन्ही व्यंजनच आहे तर वरचंच लागेल, आणि स्वर जर असला तर हे सूत्र लागेल. समजलं. हे झालं आता विसर्ग संधी. उद्या बघू आपण स्वर संधी. तर लेक्चर समजलं असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. मित्रांना पण बघू द्या, त्यांचा पण अभ्यास होईल. आणि स्वर संधी बघण्यासाठी नेक्स्ट लेक्चरची वाट बघा. थँक्यू, धन्यवाद.